आज या ठिकाणी सगळी जमलेली असत रे महाराजा. आज या ठिकाणी सगळी जमलेली आहेत महाराजा. यांची एकाची पण चिठ्ठी येऊन दे नको रे महाराजा. त्यांची सगळ्यांची चिठ्ठी येऊ द्या महाराजा. बरं आता यांना शुभेच्छा द्यायच्या तर कशा देणार? अहो खरंच तुम्ही जे का मला मिस्टरांनी घेतलेली पैठणी आहे 25व्या वाढदिवसावर, त्याचं म्हणजे काय अपेक्षा नाही, तुम्हाला मिळू दे. अरे पण आज पैठणी घेतल्यानंतर मिस्टर उचलून घेणार माहितीये का तुम्हाला? ते घरी झोपले. तुम्ही त्यांना शुभेच्छा कशा द्याल? त्या माझ्यापेक्षाही खूप मोठ्या आहेत आणि त्यांनी पैठणी जिंकली पाहिजे. मग तुम्ही निघता का आता इकडनं? काय कसं काय? 4. या वहिनींची गुणसंख्या आहे 4, या वहिनींची गुणसंख्या आहे 3. 5 संधी तुमच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन. खरं तर या सगळ्या वहिनी माऊली या ठिकाणी खेळात सहभागी होत आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही कर्तव्य बजावत आहात. मला खात्री आहे की युनिफॉर्म असला तरी त्या युनिफॉर्मचा आदर राखून त्या आतमध्ये असलेला माणूस आणि त्यामध्ये असलेली आमची वहिनी आमची ताई आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर तुम्हाला मी एवढीच विनंती करेन की 2 ओळी या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक तणावामध्ये कुठेतरी काही क्षण बसलेलं असताना शांत विरंगुळाच्या 2 ओळी तुम्ही नकळत गुणगुणत असाल कधीतरी, त्या आत्ता तुम्ही आम्हाला ऐकवा ना. लावणी आहे. अरे वा, चालेल चालेल. अव हे गावलाई न्यारहित थंडगार वार, ह्याला गरम मशीनगार सोसना, ह्याला गरम मशीनगार सोसना. ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाई कोरा, हित शाहिरी लेखनी पोचना. हितवरण भाताची गोडीर, नको फुकट छेडा छेडीर. काव अन सोंगा ढोंगाचा बाजार, इथला साळसूद घालतोय अळीमिळी. अन सार वरपती रसा भुरकती, घरात पोळी अन बाहेर नळी. जी जीर जी. अग चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू हायस तरी कोण? कोण वय वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी. अहो दाजीबा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. अव दाजीबा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. 8 11 खेळा. 4 झाले गुण. अभिनंदन. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.